आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये जाऊ तिथे खाऊच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जाऊ तिथे खाऊ या सिरीजचा हा शेवटचा आठवडा. बघा ना, एवढा छान पावसाळा सुरू झालाय आणि आपली ही सिरीज संपते. पण काय आहे, एक चांगली गोष्ट संपल्याशिवाय पुढची चांगली गोष्ट सुरू होऊ शकत नाही ना, म्हणजे आपली पुढची सिरीज. पण जाऊ तिथे खाऊच्या आजच्या या भागात आपण आलोय मुंबई अहमदाबाद हायवेवर मीरा रोड जवळ पाली विलेज मध्ये. बघूया इथल्या कुठल्या स्पेशल डिशेस आपल्याला बघायला मिळत आहेत ते. आपण आलोय पाली विलेजच्या किचन मध्ये आणि इथले शेफ आणि मॅनेजर आपल्याला इथले स्पेशल डिशेस कसे करतात ते सांगणार आहेत. तर इथले स्पेशल डिशेस कुठले आहेत? देखिए स्पेशल डिशेस काफ़ी है. वैसे हम लोग अभी 2 डिश हम चूज कर रहे हैं. तो मटन चाप है Okay. और एक वेज कैशू रोल है. वेज कैशू रोल और मटन चॉप. मटन चाप. तो सबसे पहले क्या करेंगे? पहले हमें ऑयल में हर्ब्स को सॉटे करना है. ओके. जैसे कि गार्लिक है, जिंजर है और टमाटर है, अनियन है. ओके. ये सब सॉटे करना है. ओके. तो उसके बाद पहले मटन को स्पाइसेस डाल के मटन को भूनना है उसके साथ. ओके. ये जो चीज़ है गार्लिक है अभी. कांदा. ये अनियन है. एक कड़ी पत्ता है. एक ग्रीन चिली है. और आपका ये स्पेशल आप ये जो डिश मटन चॉप्स है वो दिन में आप कितना बनाते हैं? डे में हम 25 डिशेस जाता है. 25 डिशेस हो जाता है. एंड वीकेंड में एक 30-35 एटलीस्ट जाता है. तो एकदम इधर हाँ, तो बहुत famous फेमस है. और कौन सी डिशेस होते हैं? तो वेज कैशू रोल है कि वेज दिलकुश चिकन दिलकुश कबाब है, वो भी फेमस डिश है. और बंजारा कबाब है, चिकन बंजारा मसाला है, वो स्पेशली एथनिक हम लोग का शेफ ने बनाया हुआ स्पेशल ओके. मसाला तो है. मुगलाई स्टाइल. मुगलन है और पंजाबी है. पंजाबी. ओके. हाँ, पंजाबी स्टाइल. ओके. तो अभी ये फ्राई हो गया ना अभी? हाँ, वो जिंजर डाल के जी. सॉटे कर रहा है. तो अभी क्या करेंगे? अभी हमें स्पाइसेस डालना है. ओके. ये जो हल्दी है, ओके. टी पाउडर है, चिली है, स्टार फूल पाउडर है, एक कोथमीर है, ओके. टमाटर डालना है अभी. टमाटर. हाँ, अभी नमक डाल रहा है. ये जो एक कसूरी मेथी है, ओके. एक कोकोनट पाउडर है. डेसिकेटेड कोकोनट. हाँ हाँ. ओके. आप यहाँ पे कितने साल से, मतलब ये होटल भी कितने साल? ये 5 years हो गए इसको अभी. Hotel. कंप्लीट 5 years ना. ओके. अच्छा, ये कोई स्पेशल पीस होता है क्या मटन का? ये मटन रिब पीस होता है. इसका लैम का रिब पीस. अच्छा, वही लेते हैं मटन हाँ, चॉप. उसको चॉप बोलते हैं. ओके. अच्छा, उसको चॉप बोलते हाँ, उसको चॉप बोलते हैं. ये ग्रेवी है, स्पेशली यहाँ बनाया हुआ ग्रेवी है. हैं. इसमें क्या क्या होता है? स्पेशली अनियन बेस्ड ग्रेवी है. उसमें स्पाइसेस रहेगा, उसमें साथ में Onion रहेगा. और हर्ब्स रहेगा. ओके. एकदम साथ में एक ग्रेवी. ये आपका बेसिक ग्रेवी तैयार होता बेसिक है? ग्रेवी है. ओके. अभी हमें काश्मीरी चिल्ली पेस्ट बनाया हुआ है, वो अब उसमें डालना है. अच्छा, वो भिगो के पेस्ट और बनाते हैं? पेस्ट बनाते हैं. गरम पानी. हाँ, गरम पानी. उसमें जले ना मसालों को बराबर उसमें मिक्स होगा. ना मिक्स. और 20 मिनट लगते हैं इसको कुक हाँ, होने. एक और ये 20 ड्राई डिश ही होता है या? ये ड्राई डिश होता है. ड्राई डिश होता है. ओके. तो अभी कुक होने के बाद ये रेडी हो जाएगी? रेडी हो तो अपना मटन चॉप्स रेडी. मटन चाप रेडी हो जाए. तो नेक्स्ट कौन सा डिश दिखाने नेक्स्ट वाले? वेज कैशू रोल. वेज कॅश्यू रोल. वेज कैशू रोल. चला, मटन चॉप्स ऑलमोस्ट तयार झाले. शिजायला आतमध्ये ठेवूया आणि कॅश्यू रोल कसा करतात ते बघूया. सगळ्यात आधी आपण बटाटा कुस्करून घेतलाय, उकडलेला बटाटा. त्याच्यात वाफवलेले मटार, त्याची सुद्धा भरड करून घेतलेली आहे. आणि फरसबी सुद्धा उकडवून त्याची पेस्ट केलेली आहे. त्याच बरोबरीने पनीर
आणि त्याच्यात थोडेसे ब्रेड क्रम्स आणि त्याच बरोबरीने थोडा मैदा आणि थोडंसं कॉर्नफ्लोअर बाइंडिंगसाठी आणि मीठ चवीला आणि किंचितचं लाल तिखट आणि कोथिंबीर. हे सगळं आपण एकजीव करून घेणार आहोत. आता या मिश्रणाचे आपण रोल करून घेऊया आणि आपलं मेन इन्ग्रेडियंट कॅश्यूनट, काजूची पूड केलेली आहे त्याच्यात ते घोळायचं. आणि मस्त तळून घ्यायचे की आपले कॅश्यू रोल खायला तयार. कॅश्यू रोल आणि मटन चॉप्स तर तयार आहेत, पण त्याच बरोबरीने त्यांची फेमस जंगली कबाब ही डिश सुद्धा त्यांनी मला टेस्ट करायला दिली. आणि याचं सगळं गरमागरम समोर ठेवलंय. मस्त पावसाळी वातावरण आहे, अजिबात वाट नाही बघू शकत ना, लगेच खायला पाहिजे. सुरुवात करूया. अप्रतिम चव आहे. मला प्रश्न असा पडलाय की ह्याच्यात काजू फक्त बाहेर आहेत, म्हणजे व्हेजिटेबल कॅश्यू रोल म्हणायला पाहिजे तिला. अप्रतिम. त्यांनी मला जेव्हा सांगितलं इथे जंगली कबाब मिळतो ना, तेव्हा मला प्रश्न पडला होता जंगली का म्हणतात. आणि खाल्ल्यानंतर असं वाटतं की काही म्हणे ना का, एवढी मस्त चव आहे. पण त्याचबरोबरीने इथला अँबियन्स सुद्धा खूप खूप मस्त आहे. म्हणजे अशा वातावरणात आपण नॉर्मली जेवतो ना त्याच्या दुप्पट जेवू. म्हणजे बाहेर बदकं बितकं वगैरे पण दिसतात आपल्याला. अगदी गावात आलोय आणि गावात बसून जेवतोय असा फील हवा असेल तर इथे नक्की या. कारण हे गाव नाहीये, मीरा रोड, मुंबईच्या अगदी जवळ ना. तर आणि काय ना, अशा ह्या छान वातावरणात आरामात शांतपणे बसून, बाहेर छान पाऊस पडतोय, समोर गरमागरम जेवण ठेवलंय, तर शांतपणे बसून खायला हवं. तर मी तसंच शांतपणे बसून खाणार आहे, अजिबात घाई करणार नाहीये. मुंबई अहमदाबाद हायवेवरती मीरा रोडच्या जरा पुढे आलं ना की लेफ्ट हँड साईडला आणखीन एक मस्त धाबा आहे, किनारा धाबा. वा, कसं आहे ना, नॉर्मली लोक जेवण झाल्यानंतर गोड खातात, पण इथे किनारा धाबामध्ये आज शिरल्या असं अमृतसरी जलेबी आणि रबडीचा काउंटर आहे आणि ते गरमागरम जिलेबी करून देतात असं मी ऐकलंय. तर जरा विचारूया करून देतील का. आप गरम गरम जलेबी बना के देंगे? बनाइए ना, मुझे देखनी है. नॉर्मली जिलबीचं पीठ आपण आदल्या दिवशी भिजवून ठेवतो ना, म्हणजे दुसऱ्या दिवशी करता येईल, पण इथे ते पण इन्स्टंट आहे, त्यांनी आत्ता भिजवलं. वाह, अशी गरमागरम जिलेबी आजपर्यंत मी कधीच खाल्ली नव्हती. आम्ही सारे खवय्येमुळे हा योग आलाय. क्या बात है. रेडी? ये इसमें डुबा के खाना है. मी डिस्क्राइब करू शकत नाहीये की हे किती अप्रतिम लागते. अशी जिलेबी मी आजपर्यंत खाल्ली नव्हती. वाह, गरमागरम कुरकुरीत जिलेबी आणि थंडगार रबडी, हे असं कॉम्बिनेशन असेल तर जेवण तरी कशाला हवंय. ह्याच्यावरच जगू शकतो. काय ना, कितीही चांगली असली जिलेबी तरी एकच खाते. आज जाऊन जेवायचंय, एकदा बुडवून घेते आणि आता आपण मुख्य गोष्टीकडे वळूया, जेवण. थँक्यू. किनारा धाबाची स्पेशल डिश मुर्ग मुसल्लम कशी करतात ते आपण शेफ कडून शिकूया. तो शेफ कैसे करते हैं ये किनारा स्पेशल हम लोग पहले तेल डालेंगे. तेल डालने के बाद
जिरं घातलं ना, जीरा डाला, लहसुन, बारीक चिरलेली हाँ लसूण आहे. चॉप लहसुन, इसको हमने भूजा, ब्राउन बनाया एकदम. ह्याला मुर्ग मुसल्लम असं नाव काय का म्हणतात ते? ये मुर्ग मुसलम ये है कि मुर्ग मुसलम बोले तो ये मुसलमान का डिश. ये पंजाबी स्टाईल डिश आहे या मोगलाई? ये पंजाबी है. पंजाबी आहे. कांदा एकदम चॉप ना, Chop. बारीक. चॉप कांदा डालने के बाद इसको भी ब्राउन बनाया. घरी डाळ फ्राय करतो ना आपण अशी जिरं कांदा आणि लसणीची अशी फोडणी वगैरे घालून, तसा एक मस्त वास येतो. ये कांदे को हम लोग थोड़ा ब्राउन करने के लिए थोड़ा नमक डालेंगे. अच्छा, मीठ घातल्यानंतर ब्राऊन पटकन होतो का? बस. अरे वा, ही खूप इंटरेस्टिंग टिप आहे. अभी इसको हम कलर आने के लिए अभी लाल मिर्ची और हल्दी डालेंगे. लाल मिरची, हाँ लाल मिर्ची, रंग आणायला थोडा, कलर आने. आणि हळद. आता अभी टमाटर डालेंगे थोड़ा, तो पण एकदम बारीक चिरलेला टोमॅटो ना. चॉप टमाटर. अभी क्या करेंगे? अभी कीमा डालेंगे. खीमा, हाँ मटन. ये हाँ ये इसमें थोड़ा पानी डाल के इसको पेस्ट इसमें बनाएंगे. क्या क्या होता है मटन कीमा में? ये मटन कीमा में मटन है और अंडा है और नमक मिर्ची और हल्दी, जीरा, कस्तूरी मेथी और सरसों का तेल. सरसों का तेल. अच्छा, और अभी ये इसमें डालेंगे पूरा. ये तो मुर्ग मुसल्लम है ना, तो हाँ. इसमें मटन भी होता है? हाँ मटन भी होता है. मटन और चिकन दोनों? वो अच्छा, ये तंदूर से चिकन. रोस्ट बन के आता है. और ये ऐसा. अच्छा, और अभी पानी. हाँ थोड़ा पानी डाल. और ये अगर ऐसे ही हम खाएं तो इसको खीमा बोल के खा सकते हैं? हाँ खा सकते हैं. उसमें चिकन ना डाले तो ये खीमा हो. हाँ मटन कीमा मसाला होता है. अच्छा, मटन खीमा मसाला होता. बघा, आपण 2 डिश शिकतो एकाच ह्याच्यात. अभी ये कुक हो गया ना, अभी हाँ. क्या डालेंगे इसमें? अभी इसमें हम ग्रेवी डालेंगे. ये वेज ग्रेवी हो गया. ये वेज ग्रेवी में क्या क्या होता है? ये वेज ग्रेवी में हमारा काजू हो गया और ये मगज हो गया. जो मसाला मैं इधर रखा था, काजू और मगज और अपना काजू मगज और पेस्ट हो गया. लाल इसमें- मिर्ची पेस्ट, अदरक लहसुन पेस्ट, हाँ, बाकी यही मसाले रहते हैं. ये सब मसाले रहते हैं. और इसमें नारियल रहता है क्या? नहीं नहीं ना, सिर्फ काजू का पेस्ट. बस. तो ये अभी डालना है उसमें. हाँ इसमें मिक्सिंग. अच्छा, ये बना के पहले रखा हुआ होता है या नहीं फिर नहीं, जब जब ऑर्डर भी ऑर्डर आता है तभी बनाते हैं. तभी जैसे आपने अभी ऑर्डर दिया तो अभी बनाएंगे. फ्रेश है? हाँ फ्रेश. ये टमाटर ग्रेवी में क्या क्या होता है? ये टमाटर ग्रेवी में ओनली टमाटर और काजू मगज और अपना हल्का यही मसाला रहेगा. और अच्छा, तो ये टमाटर वाला ग्रेवी, ये बगैर टमाटर वाला ग्रेवी, ये आपका रेडी रहता है? हाँ ये भी रेडी रहेगा. वाह. अभी क्या करेंगे? अभी इसके अंदर हम इसको डालेंगे. ये तंदूरी चिकन है ना, हाँ तंदूरी चिकन है. पूरा पका हुआ? हाँ पूरा पका हुआ है. इसको खाली हम जो मिलाएंगे ग्रेवी में मिक्स है. मिक्स करके. वाह वाह. बघा, हे तंदुरी चिकन नाही घातलं तर मटन किमा, घातलं तर मुर्ग मुसल्लम. मस्त आहे ना? ये किचन किंग है. किचन किंग. हाँ 100 ग्राम जीरा पाउडर, 100 ग्राम धनिया पाउडर, 100 ग्राम किचन किंग, जीरा पाउडर, धनिया पाउडर और कस्तूरी मेथी. ये ऊपर से ही डालते हैं मसाले. ये हाँ. म्हणजे फोडणीत नाही घालत ते? नहीं, खाली हल्दी और मिर्ची को पकाने का बस. अच्छा, सिर्फ हल्दी और मिरची तेल में डलती है. तो उससे कलर आता है. तुम्ही कुठल्याही प्रकारचा कलर, फूड कलर नहीं नाही नहीं वापरत? नहीं, वो मिर्ची पेस्ट है ना, हमारे मिर्ची पेस्ट रहता है तो मिर्ची पेस्ट से कलर निकालते हैं. हाँ, आर्टिफिशियल कुछ नहीं हाँ, उसमें. नहीं. हाँ, क्या बात है. अभी क्या डालना है? गरम मसाला डालें. 1 चम्मच गरम मसाला. तो इसको हम पकाएंगे बराबर. अच्छा, कितना टाइम लगेगा ये पकने के लिए अभी? बस हो गया. अभी थोड़ा पानी सूखेगा, ये लटपटा हो जाएगा ना, 2 मिनिट में हो जाएगा. बस हो जाएगा. आपलं मुर्ग मुसल्लम तयार आहे. टेस्ट करूया लगेच. ते सर्व करताना आपल्याला अप्रतिम आहे. सर्व करताना ते थोडंसं राईस बरोबर सर्व करतात, पण आपण रोटी बरोबर पण खाऊ शकतो आणि अप्रतिम लागतंय रोटी बरोबर. चिकन तर अप्रतिम आहेच, पण व्हेज खाणाऱ्यांना वाईट वाटायची अजिबात गरज नाहीये. प्रत्येक हॉटेलमध्ये कशी एक स्पेशल डिश असते ना, तशी इथे एक स्पेशल व्हेजिटेरियन डिश आहे. किनारा स्पेशल व्हेज डिश आहे. त्याच्यासाठी आपण पहिला तेल घेऊन त्याच्यात मस्तपैकी लसूण फ्राय करून घेणार. त्याचबरोबर थोडंसं जिरं सुद्धा घालून घेतलंय परतायला.
चला कांदा सुद्धा घातलाय आणि मस्तपैकी परत ब्राऊन करून घ्यायचंय. थोडीशी हळद घालून परत परतवलंय आणि आता ओल्या लाल मिरचीची पेस्ट आणि थोडंसं पाणी. आता परत मगाची आपली टोमॅटो ग्रेव्ही, टोमॅटो आणि काजू असलेली आणि विदाऊट टोमॅटो वाली ग्रेव्ही, व्हेज ग्रेव्ही, दोन्ही ग्रेव्ही मस्त मिक्स करून घ्यायच्या आहेत. मावा आणि आता मावा आणि आता आपण घालतोय किंचितचा मावा, थोडीशी साय आणि लोणी, किचन किंग मसाला, धना पावडर, जिरा पावडर आणि थोडीशी कसुरी मेथी आणि परत सगळं मस्त फ्राय करून घ्यायचं. थोडंसं पाणी घालून. आता उकडलेलं गाजर, उकडलेला फ्लावर, थोडीशी हळद घालून उकडलेला फ्लावर, उकडलेलं मशरूम, उकडलेला बेबी कॉर्न, उकडलेली फरसबी आणि पनीरचे तुकडे हे सुद्धा आपण त्याच्यात घातले आणि मस्त सगळं मिक्स करून घेतो. सगळ्या भाज्या उकडलेल्या असल्यामुळे काय अजून वेगळं शिजायला वेळ नाही लागणार. आता थोडीशी वरनं कोथिंबीर, कोथिंबीरीचा वास मस्तच लागतो आणि चवीसाठी थोडंसं मीठ. आता ही एक ग्रेव्ही झाली, आता ही आपण काढून घेऊया आणि दुसरी ग्रेव्ही करायला घेऊया. आता याची दुसरी ग्रेव्ही आणि त्यासाठी सगळ्यात आधी थोडंसं तेल, त्याच्यात थोडंसं जिरं आणि बारीक चिरलेली लसूण आपण फ्राय करून घेणार आहोत. आता ह्याच्यात बारीक चिरलेला कांदा घालून मस्त फ्राय करून घ्यायचं. आता किंचित हळद आणि मग आलं लसूण पेस्ट, थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो आणि पालकची पेस्ट. पालक उकडवून मग त्याची पेस्ट करून घेतली मिक्सरमधून. किंचितचं ग्रेव्ही होण्यासाठी पाणी. थोडासा किचन किंग मसाला, धना पावडर, जिरा पावडर आणि कसुरी मेथी. आता थोडासा खवा, बटर आणि क्रीम. हळदीच्या पाण्यात उकडवलेला फ्लावर, उकडवलेलं गाजर, पनीर, उकडवलेलं बेबी कॉर्न, उकडवलेले मशरूम आणि उकडवलेल्या फरसबीचे तुकडे. आता थोडीशी टोमॅटो नसलेली काजूची ग्रेव्ही आणि त्याच्याबरोबर काजू पेस्ट. चला आता आपली दुसरी ग्रेव्ही पण तयार आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे फक्त. आता आपली दुसरी ग्रेव्ही पण तयार आहे. वाह, किनारा स्पेशल व्हेज. दोन वेगवेगळ्या ग्रेव्हीचं हे कॉम्बिनेशन कसं लागतं ते बघूया. अँड रेड. वा वा वा, बरं आहे ना, एकच डिश ऑर्डर करायची, दोन्ही टेस्ट त्याच्यात मिळतात. प्रतिम टेस्ट आहे रेड ग्रेव्हीला. आहा, अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. तुम्ही इथे आलात ना तर मुरमुसल्लम आणि हे किनारा स्पेशल व्हेज खायला विसरू नका. इट हॅज टू बी इटन. ह्यांची पान देण्याची पद्धत असते ना अशी, ती तर मला जाम आवडते. आणि आतापर्यंत मी गुलकंदवालं पान खाल्लं होतं, पण ह्याच्यात जॅम, काजू आणि बदाम आणि बरंच काय काय आहे. पण अप्रतिम वाटतंय. हे इथे आल्यावरती मिस करू नका. पान तर मस्त आहे, पण तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कळवा आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये.
झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. अर्ध पान खाऊन झालंय. हे बाकीचं अर्ध खायला मला थोडासा वेळ लागेल, ते मी बसून खाते आरामात. पण आजचा आपला भाग इथेच संपलाय. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही मस्त खा, स्वस्त राहा आणि पाहत राहा आम्ही सारे खवय्ये जाऊ तिथे खाऊ. नव्या नव्या चवी चवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. असा मस्त जोरदार पाऊस पडतोय बाहेर आणि अशा छान पावसाळी वातावरणात तुम्ही फिरायला बाहेर नक्कीच पडणार. तर तुम्ही जर मुंबई अहमदाबाद हायवेवर असाल तर तिकडे एक अप्रतिम धाबा आहे, तिकडे नक्की जा. मॅक्सचा धाबा. मुंबई अहमदाबाद हायवेवरचं अजून एक अप्रतिम रेस्टॉरंट म्हणजे सुधा रेस्टॉरंट. अप्रतिम पंजाबी फूड खायची इच्छा झाली ना तर इथे एक खूप सुंदर धाबा आहे, प्रीतम धाबा. आम्ही